नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. मी कमलेश गुंजाळ. मित्रांनो, परत एकदा आपण गिर गायचा व्हिडिओ घेऊन आलोय आणि आपण आज वाळकी राहुल शेठ घुसळे यांच्याकडे आहोत आणि त्यांच्याकडे आज 25 गायी विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेठ, या बोला. गायीचं काय सांगितलं? हे गाईचे सांगायला 65,000 रुपये. तुमची ओळख सांगा सर्वात प्रथम. मी राहुल घुसळे, राहायला वाळकी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. काय गेल्या आठवड्यात आपण व्हिडिओ बनवला हो. आणि अनेक त्याचा शेतकऱ्यांच्या चांगला कमेंट प्रतिसाद आल्या भेटला आम्हाला. की प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ पाहिजे हा. राहुल शेठचा. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? आता प्रत्येक आठवड्यात येणारा माल शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचला जातोय. काय तर त्यामुळे मला फोन आले बरेचसे असे हो. की 40,000 आम्हाला गाई भेटायला पण पाहिजे. गाई ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे किंमत देणार. जर मीडियम क्वालिटीची 7-8 लिटरची पाहिजे असेल हा तर त्या 40-45च्या रेंज मध्ये भेटून जाते. आणि जर गाय मोठी पाहिजे असेल 12-13 लिटरची तर त्या हिशोबाने किंमत होते. हा म्हणजे 40,000ची गायची लेवल वेगळी असते हो. आणि त्यापेक्षा जास्त रेटवाल्या गायची किंमत वेगळे वेगळी असते. असते. आता गायीप्रमाणे किंमत क्वालिटी बिलिटी ठरवून किंमत होती. हा, हिचं काय होईल? हिचे सांगायला 65 येतं, पण एक 60च्या दरम्यान याचा व्यवहार होईल. मी सांगितल्यापेक्षा 5,000 सरासरी कमी होऊ हो, शकतो, हो. यापेक्षा नाही. नाही. हा. दुधाचं काय होईल? दुधाची हिला मागच्या येताला 12 लिटर पेढी हे दुसरं वेत आहे हिचं. आता ह्या येताला एक 13-14 लिटरच्या आसपास 1-2 लिटर वाढेल तिचं. आज किती टोटल? आज सगळ्या 25 गाई आहेत. 25 गाय. हो. पलीकडल्या गायचं काय सांगितलं? पलीकडली गाय एक 8 दिवस कच्ची आहे. हा. ही तिसऱ्यांदा आहे. हिला एक 12 ते 13 लिटर मागच्या येताला पिळेले. हा. आता 1-2 लिटर वाढन अजून. हिची सांगायला किंमत 70 आहे. पण व्यवहार बसल्यानंतर 62-63 हजार रुपयापर्यंत व्यवहार किती होऊन दिवस जाईल. बाकी आहेत? हिला अजून एक 8 ते 10 दिवस गेल. पुढल्या गायचं काय सांगितलं? ही तिसऱ्यांदा आहे गाभण. हा. ही थोडी काँग्रेस क्रॉस आहे आणि हिला मागच्या येताला 10 लिटर पिळेले. येताला 12-13 लिटरची अपेक्षा आहे तिची. आहे का? हो. हिची किंमत सांगायला 65,000 आहे, पण 55 ते 60च्या दरम्यान व्यवहार होऊन जाईल. हा, हिचं काय होईल फायनल? हिचे 62-63 हजार रुपये व्यवहार होईल. होईल. पार्टी जर समोर 60,000च्या पुढे सध्या हो, हो, रेट आहे हो, त्यांचे. हो. ही भावनगर बीड लाईन आहे. हा. ही दुसऱ्यांदा गाभण आहे. दाताला 6 आहे. अजून एक 10 ते 15 दिवस हिला बाकी आहेत. काय होईल तिचं? हिचे फायनल 65,000 रुपये होतील. सांगायला आम्ही 80 सांगतोय, पण 65च्या आसपास सौदा होऊन जाईल. दाताला कशी आहे? दाताला 6 दात आहे. सहा. हो. पुढल्या आणि ही गायचं? पण भावनगर बीड लाईन आहे. ही दाताला 6 आहे. दोन्ही कारवडे एकदम सारखे आहेत मापाला. सडा पारंब्याला जी झाली ती हा. जायचं. ती दाताला 6 आहे आणि एक 15 दिवस कच्ची आहे अजून. काय होईल फायनल? हिचे फायनल 70,000 रुपये होतील. 70,000 हो. रुपये. म्हणजे सांगायला 75 आहे. सांगायला 80 पण सांगतो, पण आपल्याला 70च्या आसपास द्यायची. हा. हिचं? ही तिसऱ्यांदा गाभण आहे. एक 20 दिवस कच्ची आहे. हिची किंमत सांगायला 70,000 आहे, पण एक 55 ते 60च्या दरम्यान व्यवहार होऊन जाईल. होऊन जाईल. दाताला हो. कशी आहे? दाताला कडदात कडदात. करते. हा. हिचं काय सांगितलं? ही आता गाडीत येताना प्रवासात थोडस तिला जखम झाल्यामुळं जरा हे 8-10 दिवस मी विक्रीसाठी पुढल्या नाही. आठवड्यात हा, विक्रीला पुढल्या येईल. आठवड्यात पुन्हा तिला क्लिअर करूनच गॅरंटीने देणार आपण ते. चाल. तिचं काय होईल तरी? तिचे 60,000च्या आसपास द्यायचे. व्यवहारात बसले अजून कमी हो, होतील. कमी होते. हा. व्हाईट कलर. हा. हिला अजून एक 20 दिवस टाइम आहे. हा. काय होईल सांगायला तिचं? 50,000 रुपये, पण 45च्या आसपास द्यायची. दाताला कशी आहे? दाताला कडदात करते. कडदात. दूध किती दुसऱ्यांदाच आहे? गाभण आहे. दूध किती आहे? मागच्या त्याला 8 लिटर पिळायला आहे त्याला. एक 9-10 लिटर दूध देईन. पुढल्या गायचं? ही काय एक 10 ते 12 दिवस कच्ची आहे. हा. काय होईल तिचं? तिचं 45च्या आसपास सौदा होऊन जाईल. 45,000च्या हो. आसपास. वेलेली का नाही अजून? नाही अजून एक 10-15 दिवस कच्ची आहे. चाल. दाताला कशी आहे? दाताला कडदात करते. हिचं? ही तिसऱ्यांदा गाभण आहे. वेलेली ना? हा. काय हा, होईल ही हिचं? वेलेली आहे. हिला खाली कारवड आहे. हिचे सांगायला 60,000 आहे, पण 52-55च्या दरम्यान सौदा होईल. पाहता मित्रांनो, अशा पद्धतीचे काही 50,000 सांगतोय, पण 45च्या आसपास सौदा होईल. 45 समोर कोणी आला तर. का बरं तिची कमी रेट आहेत? ती थोडीशी बारीक जातीला? हा, जातीला थोडीशी गिर मध्ये थोडी क्रॉस आहे. हा. आणि दुधाला पण 8-9 लिटरच्या आसपास पाहताय चालेल. मित्रांनो, आपण बरेच शेतकरी कमेंट करत होते की 40-45 पर्यंत गाय पाहिजे. तर अशा पद्धतीच्या गाय तुम्हाला मिळून जातील आणि या गाय सगळ्या 60,000च्या पुढे आहेत. पाहताय टॉप क्वालिटी अनुसार त्यांचे रेट असतात मित्रांनो. क्वालिटीनुसार त्यामुळे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. अशा पद्धतीच्या गायी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
पाहताय मित्रांनो, अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर राहुल शेट यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय, कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीच्या गायी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. 12 ते 1 वर्ष ते 1.5 वर्ष वयाचे आहे कारोडीत. म्हणजे 6 ते 6 महिन्याच्या पुढल्याच हा, गाय तुमच्या 6 कालवडी. 6 महिन्याच्या पुढे 1.5 वर्षापर्यंत. हा, काय सांगितलं यांचं? यांचे सांगायला 20,000 रुपये तर, पण एक 14-15च्या हिशोबाने एक नगानुसार भेटून पाहताय जाते. मित्रांनो, तुम्ही बरेच जण असे होते शेतकरी ते गीर गायच्या कालवडीसाठी कमेंट करत होते. त्यांना कालवडी सुद्धा उपलब्ध आहेत. खरेदीसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर स्क्रीनवर दिलाय. पाहता अशा पद्धतीच्या कालवडी आहेत. किती कालवडी आहेत सगळ्या? ते पलीकडल्या गोठ्यात 2 आहेत आणि ते 4 आहेत. 6 म्हणजे 6 टोटल कालवडी आहेत. आहेत. नाही का त्यांना पुढचा. नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. मी कमलेश गुंजाळ. मित्रांनो, आपण आज वाळकी गावी आलो आहोत आणि राहुल शेठ घुसळे यांच्याकडील ही गाय खरेदीसाठी शेतकरी आले आहेत भूमवरून. मालक, भूमवरून आले ना? आपण मागितली का ही गाय? कितीला मागितली? 52,000 रुपये म्हणते ते. 52,000ला. हो. मालक काय म्हणताय तुम्ही? आम्ही त्यांना पहिल्यांदा 65 सांगितले होते, त्याच्यानंतर 60 म्हणले, त्याच्यानंतर 2 अजून कमी द्या म्हणलं. 58,000 रुपये सांगितले फायनल. 58,000 सांगितले का? हो. मालकाने कितीला मागितली? 52,000. 52,000ला. आता किती नडले? मग 6,000 नडलंय. दुधाचं काय सध्याचं? दूध 12-13 लिटर काय दूध देईन. क्वालिटी काय खाली कारवडे दिला. नोट द्या, नोट देऊन बोला मग नोट द्या. काय तुम्हाला पटले असले तर. नाही 52 तर नाही. पण आमचा मान ठेवा, बोला तुम्ही. 1,000 घ्या. ते 53,000 रुपये म्हणून राहिल्या. गायची काज पाहता बीज मित्रांनो, खालचे गायचा व्यवहार चाललाय. गायची कास अशा पद्धतीची आहे, जातीला अशी आहे. पाहता शांत स्वभावाची गाय आहे. पाहताय अशा पद्धतीची गाय आपणास खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीच्या गाय तुम्ही खरेदी करू शकता. वा, किती झालं? 53,000ला दिली ना? हो. मारा थाप मग काय आता. दिली काय मित्रांनो, 53,000ला व्यवहार झालाय आणि या भूमच्या शेतकऱ्यांनी गाय खरेदी केली. त्यांच्याकडे गाडी खर्च सुद्धा 3,500 लागल जायला. मग 53 आणि 3.5 अशा पद्धतीने त्यांना ही गाय पडली. जर आपणास अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाहताय मित्रांनो, गायचा व्यवहार झाल्यानंतर अशा पद्धतीने सड फोडून पूर्णपणे गॅरंटी दिली जाते. पाहताय शांत स्वभावाची गाय आहे. पाहताय मित्रांनो, अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असेल तर राहुल शेठ यांना संपर्क करा. राहुल शेठ, काय सांगितलं तिचं? गायचे सांगायला 55,000 आहे. 55,000. 50,000 रुपयाला देऊन टाकू. चल, दाताल कशी? दादा 4 दात आहे. पहिला रुई. पहिलं. हो, एकदम शांत समाधान आहे. हा. आणि हे गिर मध्ये लिलडी म्हणते तिला. हा हा. हो. लेडी कशामुळे बरं? तिचे कान काळे, पुढचं हे काळ, नागपुडी काळी, खुऱ्या काळ्या, सड चारी काळे, हे शेप काळा आणि चारी पायाला काळ आणि शरीर पांढरं. शरीर जरा थोडस पांढरं कलर. हिचं हे एक 8-10 दिवस टाइम यायला. हिचे सांगायला 60,000 आहे, पण 55 जास्त व्यवहार करायचा आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला जर गाय खरेदी करायची असतील तर अशा पद्धतीचे रेट आहे सध्याचे. चल, हिचं काय? ही कच्ची गाय आहे. हिचे सांगायला 70,000 आहे, पण फायनल आपल्याला 65,000 रुपयाला द्यायची आहे. पाहताय मित्रांनो, आज आपण या गाय पाहिजे. 20 ते 22 दिवस अजून टाइम आहे त्याला. 22 दिवस टाइम आहे का? किती पर्यंत होईल फायनल? फायनल 65 ला देऊ आपण. पुढचे बसलेले गाय हे पहिलं रुई आहे, 4 दात आहे. हा. एकदम शांत आहे गाय. काय 8 दिवस कच्ची अजून. हा. ते सांगायला 60,000 आहे, पण एक 55च्या आजूबाजूला व्यवहार होऊन जाईल. एक वेळेली खाली कारवडे ताजी वेळेली 4था दिवस आज अजून चिकच आहे.
पाहता मित्रांनो अशा पद्धतीची जर गाय आणि खरेदी जातीला करायची असेल गाय तर भारी त्यांना आणि कॉन्टॅक्ट करू कारोड शकता. पण भारी वरगीर मध्ये. हिची ना हा हीच एक मिनिट सांगितलं हे गायचे सांगेल 50,000 आहे, पण 45च्या हजाराच्या आसपास व्यवहार करू आपण. तिला खाली झाली 4-5 दिवस झाले, तिला खाली गोरा आहे. आता 8-9 लिटर दूध चालू आहे तिला. तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील मित्रांनो या 4-5 दिवसात कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही फोन केल्यानंतर काही वेळेस म्हणता की आम्हाला तीच गाय पाहिजे, तर काही वेळेस गाय विक्री झालेली सुद्धा असते. त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आधी फोन करा आणि शहानिशा खरेदी करायचा असेल तरच कॉल करा. विनाकारण चौकशीसाठी कॉल करू नका. यांनी जे रेट सांगितले त्यापेक्षा फक्त 5 ते 6 हजारांनी व्यवहारात कमी होतात आणि तुम्हाला जास्त आपण सांगताना पण जास्त सांगत नाही किंमत. म्हणजे सांगताना जे किंमत कमी सांगतात आणि तुम्हाला खरेदी करायची असेल ते 5 ते 6 हजारांनी सरासरी कमी होऊ शकतात आणि अशा पद्धतीचे गाय तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. जर खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय. आज आपण 25 गाय जवळजवळ पाहिल्यात. अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील आपणास तर कॉन्टॅक्ट करू शकता. हिचं काय कारोड प्युअर. हिचं काय सांगितलं? 12 महिन्याची कारोड आहे. हिचे सांगायला 20,000 रुपये. व्यवहारात बसल्यावर कमी होते. हो, एक 6 ते 7 महिन्यात म्हणजे हिटवर येऊ शकते. हिचं काय सांगितलं? ही कच्ची 21 दिवस. हा. जे सांगायला 50,000 रुपये. व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होते. तर गीर गाय म्हणून आहे ना लोक काठेवाडी जातीच्या गाय क्रॉस गाय विक्री करतात. हो, तर गीर गाय संदर्भात थोडीशी माहिती द्या. गीर गायचे फसला जाणार नाही. गिर गायचे शिंग असे मागे राहतात, माथा मोठा राहतो, डोळे बारीक राहतात, हे कान मोठे राहतात आणि गायचे स्ट्रक्चर असं राहतं, खांदा मोठा राहतो. गायचं पूर्ण शरीरयष्टी असे याच्यासारखी राहते. पाहताय मित्रांनो कपाळाचा आकार अशा पद्धतीने असतो गिर गायच्या. जर आपणास गिर गाय खरेदी करायची असेल ओरिजिनल तर अशा पद्धतीने असते आणि खांद्याचा आकार सुद्धा मोठा असतो वशिंडाचा अशा पद्धतीने. आणि एकदम शांत स्वभाव जास्त गिर गाय. गिर गाय एकदम शांत स्वभाव जास्त आणि क्रॉस असेल तर थोडं नाटक करते. दूध काढायला म्हणा, हात लावायला म्हणा. शेपटी सुद्धा अशी लांब लचक असते. हो, पर जमिनीला टेकती जवळ कलर लाल गायची आणि कलरला लाल कलर. पाहताय मित्रांनो अशा पद्धतीच्या गायी आहेत. आपण जर खरेदी करायच्या असतील आज तुम्हाला जेवढ्या गायी दाखवल्या सर्व गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लॉट बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार पर्यंत राहतो. जर शेतकऱ्यांना गायीच खरेदी करायची असेल तर कोणवर यावं लागेल? बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. घरी खरेदी करायची. शनिवारी विक्री होऊन जातात. आता आज जेवढं राहिले आज बराच तुम्ही माल पाहताय, बराच विक्री झाला. 1-4-5 गायी राहिल्या ते उद्या काष्टीत विकून जातील. मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो. गायची ओळख आपण समजून घेतली, गिर गाय कशा पद्धतीने ओळखायची. तसेच मित्रांनो त्यांचा ऍड्रेस आणि नंबर पण जाणून घेऊ. नंबर आणि ऍड्रेस सांगा. माझा नंबर 9970 54 25 69. किती गिर गाय असतात आठवड्याला तुमच्याकडे? आठवड्याला माझ्याकडे 20 ते 25 गिर गाय असतात. आपण गेल्या आठवड्यात व्हिडिओ टाकला तर शेतकऱ्यांनी काय केलं, बऱ्याच जणांनी फोन केले. तुम्हाला फोन करायचा तर मलाच फोन केले आणि सर आम्हाला गायी घ्यायच्यात तर दर आठवड्याला अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवा. त्यांची अपेक्षा होती शेतकऱ्यांची. तर आपण दर आठवड्याला चालू केले म्हणजे दर शुक्रवारी तुमचे व्हिडिओ येतील. जर कोणाला अशा पद्धतीचे गायी खरेदी करायची असतील मित्रांनो तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9970 54 25 69. फक्त येताना फोन करून या. इथं माल अवेलेबल असतोय नसतोय त्यावर डिपेंड आहे सगळं. धन्यवाद.